मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रकरण पाहू. मित्रांनो, सुरुवातीला खूप प्रकारचे टॅक्स राहत होते, जसं की एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सेवा कर, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट मनोरंजन कर, ऑक्ट्रॉय, CST, अशा प्रकारचे वेगवेगळे कर राहत होते. पण आता सरकारने सगळे कर रद्द करून एकच ठेवलेलं आहे, ते म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यामुळे करामध्ये सुटसुटीपणा यावा म्हणून ही गोष्ट गव्हर्नमेंटने केलेली आहे. आता हे GST असते. GST म्हणजे गुड्स GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता इथे एक बिल आहे, टॅक्स इनव्हॉइस, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कर बीजक म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण दुकानावर काही खरेदी करतो त्यावेळेस जी पावती आपल्याला तो दुकानदार देतो त्यालाच आपण कर बीजक म्हणतो, इंग्रजीमध्ये टॅक्स वाईस. याच्यामध्ये काय काय आहे पहा. पहिल्यांदा इथे सप्लायरचं नाव आहे, A to Z स्वीट मार्ट, जे काही सप्लायरचं नाव आहे ते इथे GSTIN, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, हे प्रत्येक दुकानदाराला दिला जातो. तो त्याचा नंबर आहे, हा गव्हर्नमेंट त्याला पुरवतो. आणि इथे इनव्हॉइस डेट आहे, यामध्ये इथे SSN कोड. HSN म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, हा कोड आहे. हा कोड प्रत्येकाला दिलेला आहे. पेढ्याचा कोड हा आहे, चॉकलेटचा कोड, हे सरकारने ठरवून दिलेले कोड आहे. आपण पाहतो, दुकानात जातो आणि तो काय करतो, स्कॅनरच्या मदतीनं त्या वस्तूची किंमत स्कॅन केलं की लगेच त्याला त्याच्या कॉम्प्युटरवर त्या वस्तूची किंमत येत असते. तर या कोडच्या माध्यमातूनच ते होत असते. आता हे पेढे आहेत. पेढे किती रुपये किलो आहेत? 400 रुपये किलो आहेत. किती घेतले? अर्धा किलो, 500 ग्रॅम घेतलेले आहेत. 500 ग्रॅमचा भाव किती होतो? त्याला आपण टॅक्सेबल अमाऊंट म्हणतो, म्हणजे करपात्र रक्कम. अर्धा किलोचे 200 रुपये होतात. आता इथे पहा, CGST आणि SGST. GSTचे दोन भाग झालेले आहेत, CGST आणि SGST. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हा त्याचा दर किती आहे? 2.5%. 2.5% म्हणजे 100ला 2.5 रुपये. किती रुपयाचा माल घेतला आहे? 200 रुपयाचा, म्हणजे 100ला 2.5, 200ला 5, तोंडी हिशोब आहे. मग किती झाले? 5 रुपये तर टॅक्स झाला. SGST तो सुद्धा 2.5% दर आहे. 200 रुपयाचे किती झाले? 5 रुपये. टोटल किती झाले मग? 210. हे 200 रुपये टॅक्सेबल अमाऊंट आणि कर 5 आणि 5 10, 210 रुपये झाले. असं प्रत्येक ॲटमचं टोटल काढलेलं आहे आणि हे अशा प्रकारे बिल तयार झालेलं आहे. याला आपण कर बीजक म्हणतो, इंग्रजीमध्ये टॅक्स इनव्हॉइस म्हणतो. आता यामध्ये ह्या जो कोड आहे GSTIN, हा कसा तयार होतो? तर GSTIN तयार कसा होतो? तर आपल्याला पॅन कार्ड माहीत असेल, प्रत्येकाला. आपण बँकेमध्ये खातं जर उघडायचं असेल तर आता पॅन कार्ड आवश्यक आहे. तर ते 10 डिजिटचं पॅन कार्ड असतं. त्या 10 डिजिटचं पॅन कार्ड जे आहे ते हे आकडे असतात असे. याच्यामध्ये जास्तीचे आता अंक कोणते आहेत? तर पहिला 27 अंक जास्तीचा आहे, हा महाराष्ट्रासाठी आहे. स्टेटचा कोड आहे 27, म्हणून हे 27 आहे. दुसऱ्या स्टेटचा कोड दुसरा असणार आहे. एक रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे या पॅनवर एकच कंपनी काम करते. झेड हे सगळ्यांसाठी आहे, झेड प्रत्येकाला राहणार आहे. आणि हे बरोबर आहे, हा नंबर बरोबर आहे का चूक आहे हे साठी हे 5 नंबर आहे. व्हॅलिड आहे का नाही
हे GSTIN नंबर, त्यासाठी हा नंबर दिलेला असतो. तर हे अशा प्रकारे हा GSTIN नंबर तयार होतो. इथला जो GSTIN नंबर आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता इथे पहा काही रिकाम्या जागा आहेत, त्या आपण भरण्याचा प्रयत्न करू. आता पहा इथे दिलेलं आहे CGST @2.5%. हा पेढ्यासाठी दिलेला आहे. पेढे हे जे आहे पेढ्याच्या संदर्भात आहे. आणि हे जे इथं टॅक्स इनवॉइस आहे त्याचा संदर्भ घेऊन या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर यामध्ये पहा की CGST @2.5% इज रुपीज किती आहे बघा. इथे पेढ्याच्या संदर्भात आहे CGST. पेढ्याचा रेट 2.5% किती झाले 5 रुपये. तर इथे काय येईल मग, इथे 5. अँड SGST @% इज 5 रुपीज. ते सुद्धा किती आहे 2.5. एक लक्षात घ्या, जेवढं CGST असते तेवढंच SGST असते. केंद्राचा कर जेवढा असतो तेवढंच केंद्राचा कर जेवढा असतो तेवढाच राज्याचा कर. हे दोन्ही ठिकाणी पेढ्याचा कर किती 2.5% आहे. दुसरी कमी जागा आहे. इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन पेढे इज, GST जर म्हणलं तर किती होते 5% होते. GST म्हणजे GSTमध्ये दोन गोष्टी येतात, CGST आणि SGST. CGST 2.5%, SGST 2.5%, 2.5 5%. GST किती विचारलं तर आपल्याला किती लिहावं लागेल 5%. अँड हेज द टोटल GST इज ₹10. किती कर लागला त्याला, हे 5 रुपये CGST आणि 5 रुपये SGST, एकूण लागलेला GST किती आहे 10 रुपये. द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट, बघा याच्यामध्ये बघा चॉकलेटचा रेट किती आहे GST, हे बघा रेट किती आहे 14% आहे. पण आपल्याला GST विचारला आहे त्यामुळे आपल्याला दोघांची बेरीज करावं लागेल. CGST आणि SGST 14 आणि 14 18%. तर द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज किती होईल 28%. आणि हे जे टोटल GST इज, टोटल GST म्हणजे किती पैसे त्याला लागायला लागले, टोटल GST किती पहा चॉकलेटचा CGST किती लागला 11 रुपये 20 पैसे आणि SGST किती लागला तेवढेच लागते 11 रुपये 20 पैसे. मग दोघांचं बेरीज 11 आणि 11 22 रुपये 40 पैसे. तर रुपये विचारले आपल्याला, 22 रुपये 40 पैसे झाले, 22.4 एवढं त्याला लागलेलं आहे. आता लोणी बटरवर CGST रेट किती आहे ते पाहू आपण. बटरवर CGST रेट इथे बटर शेवटी आहे. CGST रेट किती आहे हे बघा 6% आहे. ऑन बटर CGST रेट इज 6% अँड SGST रेट इज ऑल्सो, ते सुद्धा किती आहे 6%. सो GST रेट ऑन बटर इज, GST किती झाला, किती रेट किती झाला 6%. आणि कॉस्ट आणि रेट याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. रेट 6% आणि 6% किती झाला 12%. आपल्याला इथे किती लिहिता येईल 12% लिहिता येईल. इथे एखादा टॅक्स इनवॉइस दिलेला आहे पहा. आता हे कशाचं आहे, फूड जंक्शन खेड शिवापूर पुणे, म्हणजे हे हॉटेलचं बिल आहे. हे जनरल स्टोअर्स किंवा आपण त्याला बेकरीमध्ये हे सगळे पदार्थ मिळणारे आहेत. तर हे दुकान वेगळं आहे, हे हॉटेल आहे. तर फूड फंक्शन खेड शिवापूर पुणे, हॉटेलमधले पदार्थ आहेत कॉफी, मसाला टी, मसाला डोसा. आणि याला सॅक आहे, सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे. मग काय हे सेवा याच्यामध्ये येते. ह्या वस्तू तुम्हाला तयार करून मिळतात. कॉफी तो तयार करून देतो, दूध घेतो, त्याच्यात कॉफी टाकतो, साखर टाकतो, गरम करून देतो. ही सेवा आहे, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. तिथं काय होतं
SSN कोड हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, हे सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे, हे हॉटेलसाठी वापरतात. तर यामध्ये पाहू काही रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. कॉपी घेतलेली आहे, एक कॉपी घेतलेली आहे, 20 रुपये आहे, म्हणजे 20 रुपये लागतील. 2.5% प्रमाणे किती होणार? आता आपल्याला विचारलेलं आहे की 20 रुपयाची कॉपी घेतली, 2.5% प्रमाणे CGST किती होणार? 2.5% म्हणजे शंभराला 2.5% म्हणजे 100 रुपये. तर कॉपी कितीची आहे? 20 रुपयाची गुणिले 20. 20 एक 20 अपाचे 100. आता हे 25 आहेत, 2.5 आहेत, आपण 25 गृहीत धरू. पण 2.5 असल्यामुळे दशांश दिला तर 25 आले, तर 5 5 25 किती झाले? 0.5 म्हणजे 50 पैसे. किती झाले? 50 पैसे. तर इथं आपल्याला काय लिहिता येईल? CGST 2.5% प्रमाणे 0.5. आता हे सुद्धा किती येईल? SGST सुद्धा 0.5. दुसरं पाहू, मसाला टी एक घेतला, 10 रुपयाला आहे. आता इथे दिलेलं नाही, CGST दिलेलं नाही आहे. SGST सुद्धा दिलेलं, फक्त दर दिलेला आहे 2.5%. 2.5% प्रमाणे किती होते पहा? 10 रुपये. आता पहा, मसाला टी, मसाला टी. SGST इक्वल टू किती आहे? 2.5%. देअरफॉर SGST ऑन मसाला टी किती रुपये व्हायले? 10 रुपये व्हायले. ऑन ₹10 इक्वल टू 100ला 2.5 गुणिले 10. 10 10 100. इथे 2.5ला 10 भाग जात नाही, पण 25ला जातो, म्हणून आपण दशांश दिला की काय होते? ते 2.5चं 25 होईल. मग 10 2 20. मग आता उरले 5, 5 झाले 50, 10 5 50 म्हणजे 25 पैसे. 25 पैसे 0.25. तर इथे आपण लिहू 10 रुपयाप्रमाणे SGST किती होईल? इथं हे दिलेले आहे आधी, तर 0.25. आता SGST जेवढा असते तेवढाच CGST असते, सारखाच असते, त्यामुळे ह्याच रक्कम आपण इथे लिहून टाकू. 2.5% आणि 0.25 म्हणजे 25 पैसे त्याचा टॅक्स आहे. ठीक आहे. आता तिसरा आयटम काय घेतला? मसाला डोसा घेतला. 2 मसाला डोसा घेतले. रेट म्हणजे एकाचा रेट असतो. 2 घेतले म्हणजे 60 दोन्ही 120 रुपये झाले. टॅक्सेबल अमाऊंट किती झालं? 120 रुपये झाले. 120 रुपये झाले. 2.5% प्रमाणे आता 120चे मसाला डोसा किती रेट आहे? 2.5%. CGST 2.5%. मग डोसा किती झाला? 2 डोसे घेतलेले आहेत. 60 रुपयाचा एक डोसा आहे, 120 रुपये. 120 रुपयावर काढावं लागेल.
therefore CGST on rupees 120. 100ला किती आहे 2.5. 100 रुपयाचं असेल तर 2.5 लागतो. 200 किती झाले आपले 2 200 120 रुपयाचे झालेले आहे. हा शून्य गेला. 2.5 × 12/10. आम्ही गुणाकार करून घेऊ. 12 पंचे 60ला 0 हाचारी 6 12 2 24 6 30. इथे दशांश आहे 1च्या आधी म्हणून 1च्या आधी दशांश 30 भागिले 10. 30 झाले. 10 3 भाग जातो. 10 3 30. 3 रुपये. किती झाला टॅक्स 3 रुपये टॅक्स झालेला आहे. 120 रुपयाचा 2.5% प्रमाणे टॅक्स किती झाला 3 रुपये. 3.00 असं लिहू आपण. आता CGST जेवढा असते तेवढाच SGST असते. ते सुद्धा 2.5% लिहू आणि त्याचा लिहू 3 रुपये 3.00. आता हे टोटल करू. टॅक्सेबल अमाऊंट 120 आणि 10 130 आणि 150 झाले. हे टोटल झाले 150.00. हे किती झाले CGSTचं टोटल करून हे राहू द्या. हे अमाऊंटचं टोटल करू. अमाऊंटचं टोटल किती होते पहा. हे 5 म्हणजे किती आहेत 50. 0.50 0505 5 आणि 2 7 003 3.3 रुपये 75 पैसे. त्यानंतर SGST ते सुद्धा किती होईल तेवढंच होतं 3.75. ग्रँड टोटल किती होईल आता हे पहा. हे 150 हे CGST आणि SGST हे सगळ्यांची बेरीज करावं लागेल. ₹150 वस्तूंचे झाले 3.75 CGST झाला आहे आणि 3.75 SGST झालं. 150.00 दशांशाखाली दशांश आला पाहिजे बेरीज करताना. हिची बेरीज करू. 5 आणि 5 10ला 0 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 7 15ला 5 हाताला 1 3 आणि 1 4 आणि 3 7 आणि 15ला 15 ₹157.50 रुपये. इथे आपण लिहू 157. अशा प्रकारे आपण कर बीजकचा तक्ता पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.